रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या विषयाचं प्रतिपादन करणार आहे. कलिही म्हणजे भांडण तंटा असा संस्कृत शब्द आहे. कली ऱ्हस्वईकारांत शब्द आहे हा. आम्ही जेव्हा व्याकरण शिकायला गेलो तेव्हा हा एक शब्द आला होता. कलिही म्हणजे भांडण तंटा. कलियुगामध्ये भांडण तंटा हा आता इतका उच्च शिखराला गेलेला आहे की त्याविषयी जे कौटुंबिक वाद आहेत, पारिवारिक वाद आहेत, राजकीय वाद आहेत, सत्ता संपत्तीचे वाद आहेत, हे एवढे मोठे मोठे भांडणं तंटे का होतात, कशावरून होतात आणि त्याचा परिणाम काय होतो याविषयी आजचा हा आपला व्हिडिओ आहे. रामायण आणि महाभारत हे दोन महान काव्य आहेत. इतिहास काव्य असे आहेत ते. तर रामायण कशामुळं घडलं, कोणी घडवलं, सुरुवात कशी झाली, तर ते एका स्त्रीमुळे घडलं अशी सुरुवात झाली. कैकेयीने दशरथाकडे त्या वराची मागणी केली. दशरथाला प्राणप्रिय असणारा रामप्रभू वनात पाठवा कैकेयीने म्हटल्याबरोबर तो धाडकन खाली पडला आणि तो गतप्राण झालं. भरताला गादी पाहिजे, भारताला सत्ता पाहिजे. सत्ता आणि संपत्ती हे त्यातले दोन मुख्य कारणं आहेत. आणि तिसरं कारण आहे स्त्री. याचा खुलाशावर आपण पुढे विचार करत आहोत. तेव्हा रामायण घडताना कैकेयीपासून सुरुवात झाली, रामाला वनवास वगैरे. आणि पुढे जे महाभारत घडलं ते महाभारत संपत्तीच्या भावकीच्या वादातून आम्हाला अर्धराज्य पाहिजे अशा प्रकारची मागणी शेवटपर्यंत राहिली. आणि त्याच्यामध्ये शेवटी तडजोड करूनही तडजोड झाली नाही. शेवटी महाभारत घडलं, त्याच्यातून घडलं. आणि तिसरा जो प्रकार आहे, तीनच उदाहरणं आपण सांगणार आहोत. रामायण, महाभारत आणि यादवी. आता यादवी जी झाली तर ही तर अगदी भावाभावात म्हटलं तरी, गृहकलह म्हटलं तरी चालेल अशी झाली की ती झाली मद्यपानामुळे, आणि ती झाली उन्मत्तपणामुळे, सत्तेमुळे. अशी ती यादवी झाली. आणि आपापसात भांडणं करून ते यादव संपले. आणि यादवी म्हणून इतिहासामध्ये उल्लेख झाला. काय त्यांच्या मार यादवी सुरू झाली घरामध्ये. म्हणजे भावाला जेव्हा ठार करतात तेव्हा त्याला यादवीचं उदाहरण दिलं जातं. त्याच्यामध्ये भगवान गोपालकृष्णाने दुर्लक्ष केलं. कारण परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवाम्य युगे युगे. भगवान हा धर्माचा पक्ष धरणारे होते. असे पक्षधर असल्यामुळे त्याची मुलंसुद्धा होते त्या यादवीमध्ये. पण भगवंताने दुर्लक्ष केलं तरी आपापसात मारामाऱ्या करून ते मेले. सांगायचा मुद्दा, हे एवढे मोठे इतिहास कसे काय घडले, त्याला कारण काय, त्याचे कारण पण तुम्हाला सांगितले की सुरुवात याच्यामुळे झाली. आणि मग याचे कारणमीमांसा सांगताना आजचा जो आधारभूत श्लोक आहे तो पहिलं तुम्हाला ऐकवतो. सुभाषितकाराने फार मार्मिक याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. सुभाषितकार असा म्हणतो, कोठार मालिकां दृष्ट्वा सर्वे तरुकंपिताः वृद्ध तरुः उवाच स्वजातिर्नैव दृश्यते. पहा किती मार्मिक श्लोक आहे. आणि या श्लोकाचा अर्थ त्यालाच म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. हा मुख्य आजचा शीर्षकाचा भाग आहे आपला. तेव्हा एकदा काय झालं, घिसाडी असतात ना, जे त्यांनी असे कुऱ्हाडी तयार केल्या. एकाने कुऱ्हाडीची ऑर्डर दिली, 100 कुऱ्हाडी तयार करून द्या. आणि ते कुऱ्हाडी तयार केल्या त्याने. आणि कुऱ्हाडी अशा दोरीत ओवून अशा बांधून ठेवल्या ऑर्डरप्रमाणे. आणि ऑर्डरप्रमाणे एवढ्या कुऱ्हाडी तयार झाल्यानंतर एका वृक्षाने ते पाहिलं
जवळ त्याच्या दारात वृक्ष होता, त्याने पाहिलं. त्या सगळ्या झाडांना त्यांनी संदेश दिला आणि मीटिंग बोलवली झाडांनी. वृक्ष आणि हा वृक्षराज म्हणून जो होता मोठा वृक्ष, वृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशी काही माणसं अनुभवी असतात. आणि त्यांनी एक सभा बोलवली वृक्षांनी. आणि झालं, सभेचा विषय हाच होता की अहो, आज घिसाड्यांनी एवढी कुऱ्हाडीची माळ तयार केलेली आहे, 100-200 कुऱ्हाडीची माळ तयार आहे. आणि आता आपलं कसं व्हायचं? एवढ्या कुऱ्हाडी जर सगळ्या जाता आपला सगळा काटा काढणारे, सगळ्या गावात आसपास असणारे झाडं खलास करणार. तर ते कुठार मालिकाम दृष्ट्वा, कुऱ्हाडीची माळ पाहून सर्वे तरुकंपिता, सगळे झाडं थरथर कापायला लागले. आता आपलं काय खरं नाही, म्हणून त्यांना त्रिविध ताप चढला. तेव्हा एका एकाने आपापले विचार मांडायला सुरुवात केली. तेव्हा घाबरले सगळे. पण वृद्ध तरु उवाच, एक जो वृद्ध तरु होता, अनुभवी तरु म्हणजे वृक्ष होता, आपण वटवृक्ष म्हणूया, त्याने सांगितलं, अहो घाबरू नका, आपलं आत्ताच घाबरण्याचं कारण नाही आहे. तर वृद्ध तरु उवाच स्वजातिर्नैव दृश्यते, या कुऱ्हाड मालिकेमध्ये अजून आपला जातभाई त्याच्यात शिरलेला नाही. आपला जातभाई त्याला सामील झाला की मग मात्र आपल्याला भीती आहे. स्वजातिर्नैव दृश्यते, स्वजाती म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. कुऱ्हाडीला जोपर्यंत लाकडाचा दांडा घातला जात नाही तोपर्यंत ती कुऱ्हाड चालू शकत नाही, झाड तोडू शकत नाही. तेव्हा त्या वृद्ध झाडाने इतरांना आधार दिला की काही काळजी करू नका, आपला जातभाई फितूर होऊन जेव्हा त्याच्यात मिसळेल तेव्हा मग आपल्याला धोका आहे. लक्षात घ्या, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आता रामायणाकडे येऊ आपण. की रामायणामध्ये हा प्रवास तुम्हाला सांगितला. कैकेयीने रामायण सुरुवात झालं. आता कैकेयीचं म्हणणं एवढंच होतं की 14 वर्ष राम वनवासाला पाठवा, भरताला राज्य द्या. झालं. रावण मारा, अमुक करा, हे रामायणात सुरुवातीला काहीच विषय नव्हता. जेव्हा रावणाने त्या सीतेला पळवलं आणि मग तिथून युद्धाचं कांड सुरू झालं. रामायण अनेक कांडामध्ये विखुरलेलं आहे. तर युद्धकांड तिथून पुढं रामायण वेगळं सुरू झालं. तेव्हा आणि मग हे रामायण सुरू झाल्यानंतर जेव्हा राम लढाईच्या तयारीमध्ये सुरू झालं आणि मग एक एक दोस्त त्याने केला. वाली असेल, आणखीन वेगवेगळे दोस्त तयार झाले. आणि रावणासारखा प्रबल असणारा जो असा श्रीमंत तर होताच होता, 14 चौकड्या राज्य जयाचे, संपत्ती जयाची, आणि तो 4 वेद संपन्न असणारा बाहुबली होता. रावणाचा एवढा मोठा स्वर्गापर्यंत दरारा होता आणि तो महान शंकर भक्त होता. तेव्हा असा हा रावण, त्याला मारणं इतकंसं सोपं नव्हतं. प्रभू रामचंद्राला ते अवघड होतं. पण त्याला जो विजय मिळाला प्रभू रामचंद्राला, तर त्याचं एकमेव कारण आहे की त्या रावणाचे जे बलस्थानं आहेत आणि निर्बल स्थानं आहेत, ज्याला आपण वीक पॉईंट म्हणतो, निर्बल स्थानं कुठं कुठं आहेत, त्याला कसं मारता येईल, हे सर्व त्या बिभीषणाने रामाला पुरवलं. म्हणून रामाचं यशस्वीतेचं युद्ध जास्त यशस्वी व्हायला बिभीषण कारण झाला. त्याला घरभेद्या म्हणतात. बिभीषणाने ह्या सगळ्या खुब्या सांगितल्या. असं लढा, रावणचा इथं हे आहे, इथे खजिना आहे, इथे तमुक आहे, इथे तमुक, हे सगळ्या गोष्टी तो बिभीषण पुरवायचा. बिभीषणाला रावणाने हाकून दिलं होतं, तो गावाच्या बाहेर राहत होता, पण तिथून सगळे संदेश रामाला तो पुरवीत असायचा. तो रामभक्त होता, रामाच्या बाजूने होता. आणि म्हणून रामाचा विजय झाला तो केवळ बिभीषणामुळे झाला असं म्हणता येईल. म्हणजे घरभेद्या आजचा जो आपला विषय आहे तो हाच आहे की स्वजातीर नैव दृश्यते, सुभाषितकार म्हणतो,
जोपर्यंत आपल्या जातीचा त्याच्यात घुसत नाही, सामील होत नाही, तोपर्यंत कशाची भीती नसते. हा रावणाचा जात भाई, सख्खा भाऊ, जेव्हा रामाला सामील झाला तेव्हा मग रामाला सोपं झालं युद्ध करायला आणि रावणाला मारायला. हा झाला रामायणातला भाग. महाभारत कसं झालं? महाभारत हे सत्ता संपत्तीतून झालं की पांडव हे अर्धराज्याचे वाटकरी होते. भगवान गोपाल कृष्ण त्याचे पक्षधर होते. भगवान गोपाल कृष्णाने अनेक वेळा समजूत घालण्याचा प्रयत्न केला. साम दाम दंड भेद हे जे 4 प्रकार आहेत ते करून बघितले आणि सगळं तडजोड, ज्याला आपण म्हणतो तडजोड, हे 4 अक्षरी मंत्र आहे. अगदी 5 गावं तरी द्या इथपर्यंत खाली तडजोडीमध्ये भगवान गोपाल कृष्ण आले. पण ती तडजोड त्या दुर्योधनाने स्वीकारली नाही. शेवटी झालं काय? झालं महायुद्ध. याला कारण आहे महायुद्ध आणि विजयाला कारण भगवान गोपाल कृष्ण. जर यांचे पक्षधर नसते तर पांडवांचा विजय अशक्य होता. असा हा. आणि तिसरा जो मुद्दा आहे, यादवी झाली, तर त्याची एक मोठी कथा आहे की त्या साधूला छाडण्यासाठी हे लोक गेले. त्यांना बांधून, चिरगुटं बांधून वाढविले पोट, असं करून ते एक मोठे, त्याच्यावर एक व्हिडिओ होऊ शकतो. आणि तशा प्रकारचे उन्मत्त झालेले हे यादव एका यात्रेमध्ये सगळे एकत्र जमा झाले, मदिरापान केलं आणि त्याच्यातून भांडणं सुरू झाली आणि एकमेकाला मारून यादवाने मोठा कलह झाला. हे स्वतःमधलं भांडण हे झालेलं आहे. आता तिसरा एक मुद्दा आहे की या सगळ्या भांडणामध्ये या महाभारतासारख्या मोठ्या युद्ध हे एक मोठं भांडण आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो दोष आहे तो आहे स्वजातीर्नैव दृश्यते. आपला जातभाई फुटून दुसऱ्यात नाही गेला पाहिजे. तो गेला की जास्त अवघड होतं. ते भांडण सगळ्यात वाईट, आपल्या आपल्यातलं भांडण. आपण म्हणून ते पांडव कौरवांचं जे एक कथा सांगतात की धर्मराजाने सांगितलं अर्जुनाला की अरे ते त्यांच्यावर संकट आहे ना कौरवावर, तर तो युद्ध करून त्यांना ते पळवून लाव. तर मग भीम म्हणला नाही नाही, ते आपल्या विरोधी आहेत. तेव्हा धर्माने सांगितलं, भीमाला समजूत घातली, अरे जेव्हा परकीय आक्रमण असेल ना तेव्हा ते 100 आणि आपण 5 आहोत, आणि आपल्यावर जेव्हा आक्रमण असेल तेव्हा आपण 5 आणि ते 100 आहोत. तेव्हा परकीय आक्रमणासाठी आपण त्यांच्या बाजूनेच राहिलं पाहिजे. म्हणजे असा मुद्दा फार महत्त्वाचा तो एक सांगितलेला आहे. तर सांगायचा मुद्दा असा की स्वतःच्या परिवारामध्ये जर का कलह झाला की तो जास्त भयानक असतो. कवी कालिदासांनी आपल्या काव्यामध्ये एक अतिशय सुंदर दृष्टांत दिलेलं आहे. कवी कालिदासांचं वाङ्मय आम्हाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये परीक्षेला होतं आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आला होता की जो झाड आहे ना, झाड ते एकदम मोठं झालं ना की मग ते बाहेरचा वारा असेल, ऊन असेल, सगळं सहन करू शकतं. अगदी त्याच्यावर असणारे जे कीटक आहेत, आळ्या आहेत, त्या पानं खाऊ शकतात, हे करू शकतात. पण त्या आळ्या किंवा ऊन, वारं हे झाड सगळं सहन करेल. पण त्या आळ्या, म्हणजे त्याला उन्या म्हणतात किंवा आपण दुसरं नाव घेऊ, ते असे कीटक आहेत ना, ते लाकूड फोडून आत जातात. पुस्तकं खराब करायला ते वाळवे असतात. आणि ही जी असते ती उन्नी एक मोठी आळी असते, ती लाकूड फोडून आत शिरते गाभ्यामध्ये. जर का ती गाभ्यामध्ये शिरल्या आळ्या किंवा आळी तर सगळं झाड वटतं, म्हणजे झाड वाळून जातं. तेव्हा गाभ्यामध्ये म्हणजे घरामध्ये कलह निर्माण होणं, सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं. असा कवी कालिदासांनी फार मार्मिक दृष्टांत सांगितलेला आहे वृक्षाचा. म्हणून अंतर्गत कलह सगळ्यात वाईट आहे. तो कसा टाळता येईल? साम दाम दंड भेद. भेद तर टाळलाच पाहिजे. भेद म्हणजे ठार मारणे असा शेवटचा पर्याय आहे. तो शेवटचा पर्याय जसा महायुद्ध महाभारतामध्ये वापरण्यात आला तेव्हा हा शक्यतो टाळता आला पाहिजे. सज्जनाने, साधू संतांनी, अशा शहाण्या माणसाने हा कसा टाळता येईल गृहकलह हे आपण पाहिलं पाहिजे. कारण तो सगळ्यात वाईट असतो आणि तो आज नाही आहे,
रामायण, महाभारत, कवी कालिदास हे 2-3 उदाहरण तुम्हाला सांगितले. आणि आज तर आपण डोळ्या देखत तो महाराष्ट्राचं चित्र बघत आहोत की आजची परिस्थिती तर आत्ता इतकी खाली भयानक झालेली आहे की 2 प्रस्थापित घराणे फुटून एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि राजकीय युद्ध आता सुरू होत आहे. जशी जशी आता हे निवडणूक समोर जवळजवळ येईल ना, तसं ते युद्ध आणखीन भडकत जाण्याची शक्यता आहे. तेव्हा समाज जो साधारण समाज आहे तो अगदी जास्त भरडला जातो यांच्या या युद्धामध्ये. जसं ते महाभारत रामायणामध्ये तेच झालं. त्या महाभारतामध्ये युद्ध झालं ना, आता द्रोणाचार्य काय, भीष्माचार्य काय, चांगली चांगली माणसं त्याच्यामध्ये मेली. तेव्हा असा गृहकलह सगळ्यात वाईट असतो, समाजाला तो घातक असतो. तो शहाण्या माणसांनी, समंजस माणसांनी, राजकीय पुढाऱ्यांनी तो कसा टाळता येईल आणि कसं एकात्मता, वसुधैव कुटुंबकम अशा अर्थाने आपला देश पुढं नेता येईल ते पाहिलं पाहिजे. तरच आपल्या देशाचं आणि आपलं कल्याण आहे. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा आणि लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.